नमस्कार, मी हर्षदा बाम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. परेशचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा आणि शंभूचा हा पहिला स्वादच डे आहे. म्हणून म्हणलं हा काहीतरी लक्षात राहण्यासारखं करूया आज आपण. तर मी आज असा केक बनवणार आहे जो नो मैदा, नो शुगर आणि नो इसेन्स असेल, जेणेकरून माझी ही 1 वर्षाची मुलगी शंभू आणि डायबेटिक्स वाले सुद्धा खाऊ शकतील. चला तर मग आज बनवायचा का आपण संत्र्यापासून गव्हाचा केक. साहित्य: गव्हाचं पीठ, दही, गूळ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, तूप, मीठ आणि सोललेलं संत्र. प्रथम 1 वाटी गूळ, पाऊण वाटी तूप आणि 1 सोललेलं संत्र हे मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घेऊया. जर तुम्हाला तूप नको असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही तेल वापरू शकता. आपण केक बनवण्यासाठी मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरतोय आणि साखरेच्या ऐवजी गूळ वापरतोय, त्यामुळं हा केक खूपच पौष्टिक होतोय आणि मी तर माझ्या 1 वर्षाच्या मुलगीला हा खायला देणार आहे आज. आता हे आपण मिक्सरवरून काढून घेऊयात. पुढची स्टेप, आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊन ते छान चाळून घेऊयात. आता आपलं पीठ छान चाळून झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स घालूयात. तर मी अर्धी वाटी दही घेतलं आहे, तर ते आपण घालूयात. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घालूयात आणि 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा घालूयात. तुम्ही संत्र्याच्या ऐवजी केळीसुद्धा स्मॅश करून घालू शकता. आणि गोड पदार्थांमध्ये थोडंसं चवीसाठी मीठ घालावं, असं माझी आई मला नेहमी सांगते, तर आपण ते घातलेलं आहे. आता आपण पेस्ट घालूयात आणि ते सगळं पीठ आणि पेस्ट असं मिक्स करून घेऊयात. आणि हे बॅटर बनवताना स्पॅच्युला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचा. आता आपण याच्यात पाणी घालूयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूधसुद्धा घालू शकता. आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता केकच्या पॅनला तेल लावून त्याच्यावरती गव्हाचं पीठ घालूयात आणि ते छान पूर्ण पॅनभर पसरवूयात. आपलं केकचं भांडं छान ग्रीस झालेलं आहे आणि आपलं बॅटर पण रेडी आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघा, ते फार पातळ नाही करायचं आहे. आणि आता हे आपण पॅनमध्ये आपल्या केकच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात. आपण केकचं भांडं हलवूया, म्हणजे बॅटर सगळीकडे एकसारखं स्प्रेड होईल. आणि त्याच्यावरती मी इथे ब्लॅकबेरीज स्प्रेड करत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा घालून मस्तपैकी गार्निश करू शकता. फायनली केकचं भांडं टॅप करूयात. आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे, तर मी 350 डिग्री फॅरनहाईटला तो सेट करून ठेवलेला आहे. आता ओव्हनमध्ये आपण बॅटर ठेवूयात आणि 40 मिनटं वाट बघूयात. आपला केक ठेवून आता 40 मिनटं झालेली आहेत, तर आता आपण बघूया. अरे वा, आपला केक किती छान फ्लफी झालेला आहे. ऑरेंज केक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या शंभूने तर केक नॅम नॅम करत खाल्ला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.